या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी वैयक्तिक तक्रारीबरोबरच सार्वजनिक हिताच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतील जनता दरबारात समस्यांच्या गर्दीसोबत नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नागरिकांच्या समस्येवर जागेवर तोडगा निघत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे। शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते। नागरिकांनी संपूर्ण लॉन्स भरलेला दिसत होता। त्याप्रमाणे समस्यांचा पाऊस देखील पडला। सकाळी 11 वाजता जनता दरबारास सुरुवात करण्यात आली। त्यात प्रवेशद्वाराजवळच तहसील कार्यालयाच्या वतीने 2 टेबल लावून संगणकावर ऑनलाईन नाव शोधून त्यात दुरुस्तीची व्यवस्था देखील करण्यात आली होती। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, नगरसेवक नामदेव लोंढे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गट विकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड यांसह सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तालुकाभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। तुम्हाला मिळत नसेल तर मला तुमच्या पूर्वज योजना पूर्ण करून द्या। काय अडचण असेल तर मी त्यावेळी त्याला काय सांगायचं सांगतो मला। तर आम्ही 2-2, 4-4 गावांना असतील त्यांना सूचना आहे, आदेश आहे, ज्या गावांमध्ये ज्या दिवशी असाल त्या दिवशी त्या तलाठी कार्यालयाच्या वरती तुझा बोर्ड लिहिला गेला पाहिजे की सोमवारी मी या गावाला आहे किंवा मंगळवारी त्या गावाला आहे। 3-3 दिवस 2-2 दिवस जिथं जे नियमन द्यायचे त्यांना सगळ्यांना सूचना करा मॅडम करायला। त्यांनी गावाला त्या गावाला बोर्ड लागला पाहिजे त्यांचा की या दिवशी मी या गावामध्ये आहे, म्हणजे लोकांना कळेल की आज तलाठी आहे आज नाहीये। त्यामुळे त्याला सूचना करा सर तलाठी। राव सर तुम्ही पण करा। आणि त्या बाईचं काय गप्पा घेताय तेवढं पाहून घ्या, ते नोट करतात वापर करू आपण आणि बिल भरा लोकांचं गव्हर्नमेंटचं। तुम्ही जर बिल भरलं इन्फ्रास्ट्रक्चर ट्रान्सफॉर्मर रोड तारी कोण द्यायला तुम्हाला काय करणार खाते बरोबर। काय विषय तुमचा
वीज मोठे जास्त होतं कलटक एक आकडा आहे ना तिकडे 1:30 झालेले आणि 6 महिन्यापासून झालेले दुरुस्त करावं लागेल. मग ठीक आहे, उद्या राऊतवाला जाऊन भेटायचं, तहसीलदार साहेबांना उद्या जाऊन भेटायचं. नेक्स्ट ब्लॉक केलं पाहिजे, रस्त्यामध्ये अडचण होणार नाही अशा दृष्टिकोनातून पार केली पाहिजे, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था त्यांनाही पाळण्यासाठी मदत होईल आणि गाड्या चोरी जायला पण अडचण निर्माण होते. त्या दिवशी तुम्ही पथ्य पाळा, आपण पथ्य काही पाळा, काही काम पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यापर्यंत त्याच्यामुळे करा. नेक्स्ट तुम्ही बाबाजी बोला. साहेब तक्रारदार जो आहे तर तो हातीशोर माणूस आहे, त्याच्या सगळ्यांना वागलेला माणूस आहे, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आणि मॅडमनी प्रत्यक्ष ग्रामपंचायत रेकॉर्ड पण बघितलेला आहे. त्याचं काही कारण असेल गावकऱ्याचं गावचं तर त्याच्या हातात तुमच्याकडे या आणि कोणाकडे यंत्रणा कारण कोणी आलं तर अशा प्रकारे अर्ज मुंबई करून टाकतो. गावात आपण जास्त प्रकारे अर्ज म्हणतो याचं म्हणणं काय ऐकून घ्या. त्याला स्वतःला त्रास होतो का गावच्या आत्महत्या तुम्ही ग्रामपंचायत त्यांनी ग्रामपंचायत करणार घेतली पाहिजे. तुम्हाला घेतले कारण नाही त्याला आपण सोडून द्या आणि 200 मीटर आणि परंतु ती बैठक पुढे ढकलली 15 तारखेला. आता 15 तारखेला सकाळी 11 वाजता तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे दिले. आम्हाला एवढंच पाहिजे की आम्हाला कोणत्याही प्रकारे न्याय मिळावा, कारण 8 तारखेला कलेक्टरकडे 15 तारखेला कलेक्टरकडे आणि कलेक्टरकडे कामगार आयुक्ताला पण बोलावलं बरं का. कोण कामे कामगार आयुक्त मानक हे आणि एस टी ठीक आहे. 15 तारखेला तुमची लागली आहे इथं काय इथं निर्णय घेणार कोणीच नाही आहे. पण काय ज्या आपल्या गेले त्यांची सोडणी होईल, जे गेले नाही हे राहिले यांचं काय काही कारणास्तव आम्हाला भरता आले नाही म्हणून आम्ही त्याच्या सहयोग केला. आज तुम्हाला एक समर्पण आहे. त्याच्यात नगरपालिकेकडे आम्ही 2016-17 साली आमच्यापर्यंत वसुली करण्यासाठी आले असताना तुम्ही आता काही रक्कम भरा आणि त्याच्यासाठी वजा करू ती व्याजापोटी आणि दंडापोटी त्यांनी ती वजा केली, पण मूळ मुद्दा कशी ठेवली. त्याच्यात आता या स्टेजला प्रोसेस नाही, त्याच्यात आता रक्कम कमी करू शकत नाही. पण याच्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं मोजमाप जास्त घेतले, रेट जास्त लावलाय किंवा आम्हाला ऐका मंजुरीच्या पेक्षा जास्त रेट लावलाय ते दुरुस्त करता येईल. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे नंतर मला बचत गटाचं नगरपालिकेमध्ये कामली मॅडम होती, तिनं आमच्या नाव 3 लाख रुपये काढले. आम्हाला बाया पण माहिती नाही, 25-5 बायांच्या रिपोर्ट करून तिनं आमच्यापासून सहाय्य घेऊन 3 लाख रुपये कर्ज काढलेले. जेव्हा बडोदा बँकेचे एमडी साहेब ते आमच्या घरी आले ते म्हणे तुम्ही 3 लाख रुपये काढले. म्हणजे आम्हाला कशाची गरजच पडली तर आम्ही 3 लाख कशाला काढणार. ते म्हणे नाही म्हणे तुमच्या सहाय्य घेतलेले म्हणे. तिनं गोड बोलून आमच्याकडून घरी येऊन सहाय्य घेतलेले. तुमच्या सह्या झाल्याचे तुम्हाला काय करणार. सह्या झालेल्या पण आमच्यावर तुम्ही घरी येऊन नाही वाटलं. आमची परिस्थिती इतकी बेकार आहे का आमची खायची आहे. ग्रामपंचायतचा प्रस्ताव हे घटवडी आडीची सुद्धा गावठाणची जागा नाही. तर मी तो प्रस्ताव जो आहे ना गेल्या वेळेस व्हिडिओ साहेबांपासून सुरुवात केली होती. व्हिडिओ साहेबच्या शेजार तर कलेक्टर साहेबांपासून दिलेले आहेत.